जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी 12वी पास आहे, 18 ते 55 वय आहे, Amazon कंपनी जॉब पाहिजे, तर लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत तिची अशी आहे की रिमोट जॉब आहे, म्हणजे तुम्ही हे घरून करू शकणार आहात. कस्टमर सपोर्ट ही प्रोफाईल तुमची असणार आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही महाराष्ट्रात नात. यस, महाराष्ट्र रिजनसाठी ही भरती निघाली आहे, त्यामुळे नक्की तुमच्या फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अप्लाय कसं करायचं, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सिलेक्शन झाल्यानंतर काय काय बेनिफिट मिळणार आहे, शिफ्ट कुठली मिळणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर Amazon जॉब्स यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. यावर सगळी माहिती दिलेली आहे. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात, स्टुडंटसाठी असतात, भरपूर साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघणार आहोत काय काय बेनिफिट मिळतात, सिलेक्शन प्रोसेस काय. यस, जर इथे कस्टमर सर्व्हिस रोलसाठी आपण अप्लाय करतोय तर सिलेक्शन प्रोसेस काय, जॉब ॲप्लिकेशन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, MH इंडिया म्हणजे महाराष्ट्रामधनं तुम्ही आहात, कुठूनही महाराष्ट्रामधनं आहात, तुम्हाला जर जॉब पाहिजे आहे Amazon सारख्या कंपनीत, तर कशा प्रकारे अप्लाय करायचं. तर सगळ्यात आधी आपण तेच समजून घेऊ. जसं की बघू शकता, रोल तुमचा असणार आहे व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस असोसिएट. थोडक्यात काय, तुम्ही Amazonवरनं काही प्रॉडक्ट मागवलेलं आहे, चुकीचं प्रॉडक्ट आलं, डॅमेज प्रॉडक्ट आलं किंवा तुम्ही हा कलर मागितला दुसराच कलर आलाय, तर आपण कस्टमर केअरला कॉल लावतो, ती माहिती देतो. त्यानंतर ते आपल्याला फीडबॅक देतात किंवा आपलं पार्सल आहे जे आज येणार होतं ते अजून आलं नाहीये, तर आपण कस्टमर केअरला कॉल लावतो की माझं पार्सल कुठे आहे, ट्रॅक करता येत नाही. तर ते आपलं जे गाईडन्स करतात, आपली जी मदत करतात, आपल्याला जी हेल्प करतात, तेच काम तुम्हाला इथे करायचं आहे आणि ते पण तुम्ही घरून करणार आहात. फक्त इथे शिफ्ट आहे, त्यानंतर घरून करायचं असल्यास कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे, तर त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर का तुम्ही करणार असाल तर तुमच्याकडे वायफाय कनेक्शन पाहिजेल आहे, त्याच्यानंतर सायलेंट रूम आणि हेडफोन पाहिजे तर मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही ते मागू शकताय. ओके, महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींसाठी Amazon तुम्हाला फंड सुद्धा देतो. म्हणजे हेडफोन झालं, इंटरनेट कनेक्शन झालं, हे इंटरनेट अलाउन्स वगैरे सुद्धा तुम्हाला मिळतो. ओके, सीजनल जॉब असणार आहे, महाराष्ट्रातनं तुम्ही आहात, कुठूनही आहात, तुम्ही करू शकणार आहात. आता नेमका Amazon काय आहे, कशा प्रकारची कंपनी आहे, याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि आजकाल भारतातल्या प्रत्येकाला Amazonबद्दल माहिती आहे. सगळ्यांनी या कंपनीमधनं कधी ना कधी कुठलं ना कुठलं प्रॉडक्ट मागवलं असेल. ओके, आता कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे नेमकं काय काम करायचं आहे, तर कस्टमर सर्व्हिस असोसिएटमध्ये तुम्हाला व्हेरी क्लिअर पर्पज, प्रिव्हेंट इश्यूज, सॉल्व्ह क्वेरीज अँड डिलाईट अवर कस्टमर. म्हणजे आमचे जे कस्टमर आहे, Amazon म्हणतोय की त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत तुम्ही सॉल्व्ह करा. त्यांना काही अडचण आली, काही गोष्टी समजत नाही, त्याच्याबद्दल हेल्प करा आणि अशा प्रकारे तुम्हाला कस्टमरसोबत रिलेशन चांगलं करायचं आहे. हे तुमचं इथे काम असणार आहे. मग कशावर करायचं आहे, तर एक तर तुम्हाला फोन कॉल येऊ शकताय किंवा चॅट येऊ शकताय. Amazonवर तिथे एक चॅट ऑप्शन असतात, ते असू शकताय किंवा तुम्हाला ईमेल येईल. त्या ईमेलला तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं आहे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. महत्त्वाचं गोष्ट म्हणजे इथे बघा दिलेलं आहे, तुम्हाला शिफ्टमध्ये ओव्हरनाईट, डे, लेट नाईट शिफ्ट, तर अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. म्हणजे आठवड्यातनं कमीत कमी 40 तास काम करायचं. 24 तासाचा एक दिवस असतो. जर आपण 2च दिवस बघायला गेलो तरी 48 होतात. म्हणजे आठवड्यामध्ये फक्त तुम्हाला 40 तास काम करायचं आहे. अवर कस्टमर डिमांड विल शेड्यूल बेस्ड ऑन, म्हणजे नेमका कुठल्या आहे त्यानुसार शेड्यूल तुम्हाला शिफ्ट सांगितली जाईल, त्यानुसार काम करायचं आहे. आता जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, तर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला लागेल, मी इथे अप्लाय का केलं पाहिजे किंवा मी ते करू शकतोय का? तर यांचं म्हणणं तुम्ही हार्ड वर्किंग पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही कस्टमर सक्सेस किंवा कस्टमर रिलेटेड तुम्हाला नॉलेज पाहिजे, कस्टमर फोकस तुम्ही पाहिजे, ॲबिलिटी टू लर्न क्विक, कारण की ते तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे. समजा समोर तुम्हाला काही मेल आलात किंवा कसं ट्रॅक करायचं, काय ट्रॅक करायचं, याचं नॉलेज तुमच्याकडे नाही आहे. शाळा कॉलेजमध्ये हे काही शिकवलं जात नाही. मग यासाठी हे तुम्हाला 5 दिवस, 10 दिवस ट्रेनिंग देतात, सगळी प्रोसेस समजून सांगतात आणि त्यानंतर ते तुम्ही कस्टमरला हेल्प करतात. तर अशा प्रकारचं असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मल्टीटास्किंग तुम्हाला जमली पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे. ओके. बेनिफिट काय काय मिळत आहे? मेडिकल इन्शुरन्स मिळतोय. इथे बघा, जर तुम्ही आलात तर इथे ग्लोबल बेनिफिट पण दिलेलं आहे. जसं की तुम्ही हेल्दी राहावं, फायनान्शियली फिट राहावं म्हणून इथे तुम्हाला मेडिक्लेम प्रोव्हाईड केली जातोय.
त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा ट्रेनिंग प्रोव्हाईड केली जाते, असिस्टंट दिला जातोय, ओनरशिप मिळते आहे, पर्सनल ग्रोथ मिळते, भरपूर सारं मिळतं आहे. आणि इथेच यांनी सांगितलंय तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स, जी की एक चांगली गोष्ट आहे, पेन्शन प्लॅन मिळतोय, इंटरनेट अलाउन्स मिळतोय. जसं मी तुम्हाला बोललो, कारण की यांची एक म्हणणं आहे, की कमीत कमी जर तुम्ही ते अप्लाय कराल तर एवढा तुमचा इंटरनेट स्पीड पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला खिशातनं पैसे घालायचे नाही, Amazon आपल्याला देणार आहे. ओके. त्याच्यानंतर लाईफस्टाईल बेनिफिट झालं, रिटेल डिस्काउंट झालं अँड आवर Amazon एक्स्ट्रा प्रोग्राम. यामध्ये काय, समजा तुम्हाला घरच्यांसाठी काही लॅपटॉप मागवायचा आहे, टीव्ही मागवायचा आहे, काही गोष्टी मागवायच्या आहे, तर तुम्ही ऑलरेडी Amazonमध्ये काम करताय, तर यांचा एक रिटेल डिस्काउंट आहे प्रोग्राम, त्यातर्फे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळतो. प्लस यांचा एक एक्स्ट्रा प्रोग्राम आहे, त्याचे पण बेनिफिट तुम्हाला इथे मिळतात. महत्त्वाचं म्हणजे एक्सपर्ट ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते, ऑनगोईंग अपॉर्च्युनिटीज टू लर्न मोर अँड डेव्हलप युअर स्किल, जे की अत्यंत गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. बेसिक क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर 18 वय यांनी मागितलेलं आहे, 18 प्लस पाहिजे. ओके. शिक्षण काय सांगितलं नाहीये, की 12वीच पाहिजे, ग्रॅज्युएशनच पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन. 12वी पास आहात, 18 वय तुमचं आहे, करू शकताय. पण तुमच्याकडे पाहिजे राइट टू वर्क इन इंडिया, जे की आपल्याकडे आहे. आपण भारतामध्ये काम करू शकतो. दुसरं स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश. यास, इंग्लिश तुम्हाला लिहिता म्हणजे तुम्हाला मेल टाइप करायचा आहे, जे की ChatGPTच्या मदतीने तुम्ही करू शकताय. पण कधी फोन कॉल आला, कोणी इंग्लिशमध्ये बोलत असेल, तर त्याला तो रिप्लाय तुम्हाला करता आला पाहिजे. एवढं इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे. कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे. नसेल तर मी ते बुक टॅग करून देईल. तुम्ही कम्युनिकेशन स्किल तुमचं सुधारून घ्या. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज पाहिजे. मंडे टू संडे तुमचं इथे शिफ्ट असणार आहे. सकाळी 6 ते 11 दरम्यान तुमची शिफ्ट असणार आहे. त्यानंतर इथे बघा, तुम्हाला इथे सुट्टी पण दिली जाणार आहे. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पाहिजे ब्रॉडबँड कनेक्शन 100 एमबीपीएस. 100 एमबीपीएसचा प्लॅन तुम्हाला मे बी 600च्या आसपास मिळून जाईल, जे की पैसे Amazon देणार आहे. त्याच्यानंतर त्याचं डाउनलोड स्पीड किती पाहिजे, काय पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. जर तुम्ही एलिजिबल असाल, तुम्हाला हा काम करायचं असेल, तर आपल्या इथे अप्लाय करायचं. पण अप्लाय करण्याआधी कसं सिलेक्शन होणार आहे ते समजून घ्या. तर बघा इथे दिलेलं आहे जॉब ॲप्लिकेशन, म्हणजे आपण अप्लाय करणार आहोत, अप्लाय करून दाखवतोय. त्याच्यानंतर वर्क असाइनमेंट, जेव्हा तुम्ही अप्लाय करतात, तुम्ही एलिजिबल असता, तर तुम्हाला ईमेलवर एक लिंक येते, त्यावर क्लिक करायचं आहे. छोटीशी ऑनलाईन टेस्ट असते, ज्याला असाइनमेंट म्हटलं जातं, ती तुम्हाला द्यायची आहे. ती तुम्ही पास केल्यानंतर ऑनलाईन प्री हायरिंग होते. म्हणजे थोडक्यात तुम्ही पास झाल्यानंतर किती मार्क पडले त्या बेसिसवर लिस्ट लागते. तुमचं सिलेक्शन होतं, म्हणजे इंटरव्ह्यू होतं. त्यानंतर तुमचा फर्स्ट डे ॲट Amazon होतं आणि तुम्ही Amazon सारख्या कंपनीसोबत काम करू शकताय. तुम्हाला पाहिजे असेल तर यांनी व्हिडिओ टाकलाय, संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण जर्नी समजून सांगितली आहे. ती तुम्ही बघू शकताय. वर्क असाइनमेंट कशी असते, कुठल्या गोष्टी पाहिजे. जर का तुम्ही हे देत असाल, तर घरी तुमच्या इंटरनेट कनेक्शन, लॅपटॉप पाहिजे किंवा पीसी पाहिजे, जेणेकरून ती परीक्षा तुम्ही देऊ शकताय. ओके. ऑनलाईन प्रिपरेशन कसं करायचं, पहिला दिवस Amazonमध्ये कसा असेल, त्याची सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके. आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय नाव म्हणायचं आहे आणि इथे अप्लाय नाव केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला आलेली आहे. त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे. आता फॉर्म कसा भरायचा, तर ऑलरेडी तुमचं Amazonवर अकाउंट असेल, मोबाईल नंबरने ते लॉग इन करू शकताय. नसेल तर साइन अप म्हणायचं आहे आणि ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे. तुमचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, सगळी माहिती टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यांचं तुमचं शिक्षण काय झालंय, किती वय आहे, ते टाकून तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, चांगली संधी आहे. 18 प्लस तुमचं वय आहे, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, कुठल्याही शाखेतून चांगला जॉब शोधताय, तर Amazon सारखी टॉप कंपनीची संधी तुम्हाला मिळते आहे. चांगले एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, अपडेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.